आज सकाळीच मार्केटला जायचं होतं, तर माझ्या बरोबर अभि येणार होता. तर अभि आणि मी दोघं जण मार्केटला आलो. जरा चिकचिक झाली कारण की पाऊस पडून गेलता. भाजीपाला तर एकदम फ्रेश असतो इथे, त्यात काय वादच नाही. म्हणजे आपल्याला लागतं ते घेतलं. कोथिंबीर तर आज लय स्वस्त होती, कधी स्वस्त असती कधी महाग असती काय सांगता येत नाही, कधी रेट भाजीचा वाढेल. त्यानंतर मग आपल्याला जे लागतं ते घेतलं. मस्तपैकी तुम्हाला पण भाजीपाला फ्रेश आणि चांगला घ्यायचा असेल तर बोरवाडीच्या मार्केटला तुम्ही येत जा. त्यानंतर तिथून आम्ही पुढे निघालो. आम्हाला जायचं होतं पिंपरीत. पिंपरीत आलो तर सकाळची पिंपरी एकदम शांत. तुम्ही पण बघा, इतर वेळेस टू व्हीलर काय फोर व्हीलर पण घेऊन येऊ शकत नाही आणि टू व्हीलर बी घेऊन येऊ शकत नाही, एवढी गर्दी असती. पण सकाळची पिंपरी एवढी शांत आहे कारण 9 वाजले होते आणि दुकान अजून ओपन पण झाली नव्हती. मग म्हणलं आता काय करावं एवढं वेळ, तर म्हणलं चला नाश्ता करायला जावं. तर मग नाश्ता करायला निघालो आम्ही निसर्ग मिसळ हाऊसला. खूप दिवसानंतर इकडे मिसळ खायला आलो होतो मी. तुम्हाला तर मी म्हणलंच जिथे जिथे मी मिसळ खाल्ली ते तर तुम्हाला दाखवलंच मी. तर खूप दिवसानंतर इकडे मिसळ खायला आलो. मग मिसळ खाऊन झाल्यानंतर चला म्हणलं पिंपरीला. परत आलो आपल्या दर्श ड्रायफ्रूट मध्ये गोडबोले काकांना भेटायला. तर गोडबोले काका यांना मी काय म्हणतोय, मागच्या एका व्हिडिओ मध्ये टाकलेलेच आहे मी, तुम्ही तिथे बघू शकता. काकांचा एक स्वभाव आल्या आल्या सगळ्यांना ते म्हणतात रामकृष्ण आली, पाहुणे आले घरी, आणि असं म्हणून त्यांचे ते लाडू तुम्हाला खायला देतात आणि गोड बोला असं त्यांचं म्हणणं असतं. त्यानंतर मग म्हणलं चला आता निघावं. तर जाताना काकांनी आपल्याला 4 चिक्क्या आपल्याला गिफ्ट दिल्या आणि आबीला 2 चिक्क्या दिल्या. ज्याच्या घरात जेवढे फॅमिली मेंबर आहेत त्यांना तेवढे चिक्क्या गिफ्ट देतात. काकांना तब्येतीची काळजी घ्या असं म्हणलो आणि आम्ही घरी यायला निघालो. त्यात वातावरण एकदम मस्त होतं, पण मध्येच मोशीत चालू झाला पाऊस. घरी आलो, आवरलं आणि मग सगळं आवरून झालं. आलो शॉपवर कारण की आपल्याला सुरू करायचं होतं आपलं